अनंत दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे की अनंत दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं त्यावेळेला होत होतं हे 100% सत्य आहे. शिंदे सेनेचे रामदास कदम यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर पुन्हा टीका केली. ते असं म्हणतात की आनंद दिघे साहेबांना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा उद्धव साहेबांनी राजीनामा देण्यास सांगितले होते आणि ही सगळी गोष्ट आनंद दिघे साहेबांनी मला सांगितली. ठीक आहे, एक रामदास कदम जे बोलत आहेत ते एक वेळ आपण खरं मानूयात, चला. पण ज्या आनंद दिघे साहेबांवर उद्धव साहेबांनी अन्याय केला असं तुम्ही म्हणता, मग त्याच उद्धव साहेबांनी देऊ केलेली आमदारकी तुम्ही का घेतली? 2009 मध्ये ज्यावेळेस भाजपच्या बंडखोर उमेदवारामुळे 2009 मध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारामुळे ज्यावेळेस तुमचा पराभव झाला आणि तुमचं राजकारणच धोक्यात आलं, त्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे यांनीच तुम्हाला विधान परिषद दिली. नुसती विधान परिषद नाही दिली तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता केला विधान परिषदेवरचा. मग तुम्ही ते सगळं का घेतलं? जर उद्धव साहेबांनी एवढाच मोठा अन्याय केला होता शिवसैनिकांवर, निष्ठावंतांवर, तर मग उद्धव साहेबांनीच तुमचे चिरंजीव यांना दिलेली विधानसभेची उमेदवारी तुम्ही का घेतली, का नाकारली नाही? म्हणजे उद्धव साहेब ज्यावेळेस तुम्हाला काही ना काही देत होते तोवर तुम्हाला सगळं चाललं आणि आज जरा काही परिस्थिती वेगळी झाली तर तुम्ही लगेच अशा पद्धतीने बोलायला लागले. ही दुटप्पी भूमिका सोडा. जर तुम्हाला उद्धव साहेबांबद्दल एवढाच राग होता, उद्धव साहेब एवढेच चुकीचे होते, तर उद्धव साहेबांनी दिलेली विधान परिषदेची आमदारकी, उद्धव साहेबांनी तुमच्या मुलाला दिलेलं विधानसभेचं तिकीट, हे सगळं तुम्ही नाकारायला पाहिजे होतं. यातली कुठलीच गोष्ट तुम्ही केली नाही. आणि आज तुम्ही सांगता की उद्धव साहेबांनी अन्याय केला. वर तुम्ही असंही म्हणतात की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, म्हणजे तुमच्या भाषेत तुम्ही एकेरी उल्लेख केला म्हणून बोलतोय की त्यांनी दापोलीमध्ये येऊन निवडणूक लढवावी, त्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त करू. उद्धव साहेबांनी किंवा आदित्य साहेबांनी दापोलीमध्ये येऊन निवडणूक लढवण्याची गरजच नाही, कारण उद्धव साहेबांचा एक निष्ठावंत शिवसैनिकच तुम्हाला खूप झाला. कोकणची जनताच तुम्हाला तुमचा रस्ता दाखवेल, कारण तुम्ही खोटेपणा करतात, तुम्ही खोटं बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती.